नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. जसं की मित्रांनो आपण पाहत आहात नगर बीटपुरी रेल्वे मार्गाचं काम. तर मित्रांनो आपण आज आलो आहोत रेल्वे स्टेशन मध्ये. मित्रांनो तुम्ही माझ्या मागे पाहू शकता अशी पार्टी आहे आणि आपण आज आलो आहोत विगनवाडी रेल्वे स्टेशन मध्ये. तर मित्रांनो आज आपण काय करणार आहोत, तिथलं भरपूर पूर्णपणे रेल्वे स्टेशनची संपूर्ण अशी माहिती पाहणार आहोत आणि नंतर थोडा वेळ उरल्यास आपण काय करणार आहोत, पुढं बीडकडे जाणाऱ्याचं रेल्वे मार्गाचं काम कशा पद्धतीने इथून चालू आहे ह्याची लाईव्ह अपडेट पाहणार आहोत. तर मित्रांनो चला चालू करूया आजचा आपला नवीन व्हिडिओ. आपण पाहू शकता मी एक जस्ट विगनवाडी रेल्वे स्टेशनच्या अर्धा 1 किलोमीटर पुढे आहे. इथून स्टार्टिंग होते मित्रांनो विगनवाडी रेल्वे स्टेशनची. आणि तुम्ही हे पाहू शकता की कशा पद्धतीने डोंगर हा फोडलेला आहे आणि हा डोंगराच्या मध्ये हा रेल्वे ट्रॅक बसवण्यात आला आहे. जर मित्रांनो तुम्ही थोडं पुढे जाऊन पाहू शकता की माझ्या खाली तुम्ही हे पाहता की ही एकच पटरी एकच लाईन आहे. ही पुढे सरळ इकडे अंबळनेर नगरकडे जाते आणि इकडे आपल्या विगनवाडीकडे आणि विगनवाडी नंतर पुढे बीड मध्ये जाते. तर मित्रांनो तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, तुम्ही हे पाहू शकता की एका एका पद्धतीचे हे कशा पद्धतीने असे इथे क्रॉसिंग साठी लाईन वापरत जात असतात. हे लाईन सरासरी मित्रांनो जे काही रेल्वे पुढून येणार आहे आणि मागून येणार आहे त्या रेल्वेच्या क्रॉसिंग साठी ही लाईन वापरली जाते. ही लाईन कशा पद्धतीने स्टेशनकडे जात असताना डिवाइड होते. तर तुम्हाला मित्रांनो माहित असतं स्टेशनकडे जाताना रेल्वेला क्रॉसिंग वगैरे देण्यासाठी जो काही लाईन लागते ही अशा पद्धतीने डिवाइड होते आणि स्टेशन मध्ये प्रामुख्याने 3 अशा रेल्वे लाईन आहेत, रूल आहेत, जेणेकरून रेल्वे येणार जाण्यासाठी काही अडचण न यावं म्हणून ह्यासाठी हे केलेलं आहे. चला तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने इथे डिवाइड होत आहेत हे रेल्वे ट्रॅक. तर मित्रांनो अतिशय एक महत्वाचं तुम्ही असं पाहू शकता की तुम्ही हे बऱ्याच रेल्वे ठिकाणी रेल्वे स्टेशन मध्ये हे पाहिलं असेल की एखाद्या जे रेल्वे लाईन आहे त्याला हे असं असतं. तर मित्रांनो हे आपल्याला तर माहित असेल की इथून पुढे रेल्वे जाणार नाही. चिन्ह कासाठी किंवा प्लॅटफॉर्म कासाठी असतो, जो काही रेल्वेचा हे आहे इंजिन आहे ते इंजिन चेंज करण्याचे काम ह्या रोलावरती होत असतं मित्रांनो. इथे एक रेल्वेचे इंजिन लावून टाकतात आणि नंतर रेल्वेला जर तुम्हाला इंजिन लावायचं असेल तर हे इंजिन काढून पुढे जाऊन लावू शकता मित्रांनो. हे ह्याच्यासाठी काम केलेलं असतं. ह्या पटरीवरून पुढे वाहतूक वगैरे काही नसते मित्रांनो. तुम्ही पाहू शकता माझं पुढं ह्याला ह्याच्या पुढे तुम्ही पाहू शकता की ह्याच्या पुढे रूल वगैरे काही हाताळलेला वगैरे नाही. ही तोरच आहे आणि हे लांबून जणी करून हे मोठ्या लोखंडाचं लावलेलं आहे, कलर दिलेला आहे. हे लांबून रेल्वेला किंवा रेल्वे धारकांना हे दिसण्याची आवश्यकता आहे. तर मित्रांनो आपण आलो जस्ट 20-25 मीटर पुढं आणि तुम्ही पाहू शकता मित्रांनो ही कशी एकच पटरी आहे आणि त्या पटरीचे डिवाइड करून इथे पाहू शकता मित्रांनो 1 2 3 4 4 अशा प्रकारचे रूल इथं केलेले आहेत एका पटरीचे मित्रांनो. आणि जर तुम्ही आणखी थोडं पुढे गेलात तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ह्या 4 सुद्धा डिवाइड होऊन पुढे 3च पटऱ्या होतात आणि 3च होत आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 2 3 कशा पद्धतीने आहे ते पाहूया. मित्रांनो आपण आलो आहोत विगनवाडी रेल्वे स्टेशन वर. तुम्ही माझे हे पाहू शकता मित्रांनो कशा पद्धतीने पाठी वगैरे आहे विगनवाडी रेल्वे स्टेशन. आणि मागे तुम्ही हे पाहू शकता मित्रांनो त्या पद्धतीने हे विगनवाडीचे रेल्वे स्टेशन आहे आणि ते प्रामुख्याने मित्रांनो 2च असे प्लॅटफॉर्म आहेत. मी तिथे थांबलो आहे. माझ्या खाली पाहू शकता मित्रांनो एक प्लॅटफॉर्म आहे आणि माझ्या पलीकडे एक तुम्ही पाहू शकता मित्रांनो हा दुसरा आहे. आणि जो काही मधला प्लॅटफॉर्म आहे तो मालगाडीसाठी वाहतुकीसाठी आहे. त्याला प्लॅटफॉर्म वगैरे नाही, तो मालगाडीसाठी राखीव ठेवलेला आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने हे 3च प्लॅटफॉर्मचा रेल्वे स्टेशन आहे. जसं की मित्रांनो आपण पाहू शकता की आपण आलो आहोत जो काही मेन विगनवाडीचा रेल्वे स्टेशन आहे तिथे. आणि अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही पाहू शकता की इथे माझ्याशिवाय कोणीही नाही. असं हे निसर्गरम्य वातावरणात
रेल्वे स्टेशन आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. जो काय आहे मेन जो रेल्वे स्टेशनचा टीसी घर वगैरे आहे ते इथेच असणार आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. मित्रांनो तुम्ही हे पाहू शकता की अशा पद्धतीने रेल्वे स्टेशन जे काय वर आहे त्याचा खालचा जो आहे पाया त्याचं काम अशा पद्धतीने चालू आहे मित्रांनो, तुम्ही हे पाहू शकता. जे काही रेल्वे स्टेशन मित्रांनो आहे विगनवाडीचं ते अशा पद्धतीने दिसत आहे. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही पाहू शकता. हे आहे विगनवाडी येथील रेल्वे स्टेशन आणि आपण आतमध्ये जाऊया आणि पाहूया तिकीट घर. तुम्ही हे पाहू शकता मित्रांनो, हे आहे तिकीट काढण्यासाठी जी तिकीट घर असते, हे तिकीट घर आहे. याचं काम चालू आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. काच वगैरे व्यवस्थित बसवण्यात आला आहे आणि मधलं जे POPचं काम आहे ते राहिलेलं आहे. चला तर मित्रांनो थोडं आणखीन पुढे जाऊया आणि पाहूया. तत्पूर्वी तुम्ही मित्रांनो हे पाहू शकता अशी सूचना फलक वगैरे लावलेली आहेत. मित्रांनो तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने जो काही बाहेरचा आहे स्टेशनच्या बाहेरचा जो काही इलाका नजारा आहे तो अशा पद्धतीने दिसतो. चला तर मित्रांनो आपण वर जाऊया. मित्रांनो इकडं पाहू शकता मित्रांनो तुम्ही की जो काही रेल्वे मार्ग बीडकडे जाणार आहे तिकडे लाईव्ह स्वरूपाचं असं पद्धतीने काम चालू नाही आणि तिथला व्हिडिओ आपण नंतर आपण कमेंट केल्यानंतर ह्या व्हिडिओला तिथलाही व्हिडिओ आपण लवकरच अपलोड करूया. आणि तत्पूर्वी मित्रांनो तिकडे तर काही काम वगैरे चालू नाही आहे. आणि मित्रांनो तुम्ही इकडे पाहू शकता, इकडे जे छोटंसं तुम्हाला गाव दिसतं मित्रांनो तेच आहे विगनवाडी. अगदी छोटंसं असं गाव आहे विगनवाडी. प्रमुख म्हणजे मित्रांनो हे जे रेल्वे स्टेशन आहे हे शिरूर प्रवासासाठी बनवण्यात आलं आहे आणि म्हणूनच एवढं मोठं असे रेल्वे स्टेशन आहे. तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल अगदी मनापासून आभार.